नमस्ते, एम न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत। आज वडगाव निंबाळकर बंद ठेवण्यापाठीमागचे आपले कारण काय? परभणी येथे झालेली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील भारतीय संविधानाची विटंबना, तसेच अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेले वक्तव्य, बीड जिल्ह्यातील मासाजोग गावातील संतोष देशमुख यांची निर्गुणपणे हत्या केली, त्यातील मेन आरोपी अजूनही अटक नाही या संदर्भात, तसेच आमचे वडार समाजातील भीमसैनिक सूर्यवंशी यांच्या पोलीस प्रशासनाच्या पोलीस कस्टडी असताना त्यांचा मृत्यू झालेला आहे। तो मृत्यू हार्ट अटॅक दाखवून तेथील प्रशासनाने हार्ट अटॅक दाखवून त्या प्रशासनावर जी दिशाभूल लोकांची केली आहे, त्या पोलीस कोण असतील तिथले पोलीस प्रशासन त्यांच्यावर योग्य ते कारवाई होऊन या सर्वांना कडक शिक्षा होईल या संदर्भात आम्ही गाव बंद पुकारलेला आहे। तरी आमच्या गावात पूर्णपणे सर्व समाजाच्या बांधवांनी प्रतिसाद गाव बंद करून दिला, त्याबद्दल पहिल्यांदा सर्व गावकऱ्यांचे आम्ही सर्वजण आभार मानतो। आपण काय सांगाल याबद्दल की परभणी या ठिकाणी झालेली विटंबना व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी वापरलेले जे वक्तव्य याबद्दल काय सांगाल? हे कसं आहे? हे जे आहेत या अमित शहाने जे वक्तव्य केले, या वक्तव्याचा प्रथमतः मी जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीने तीव्र स्वरूपात असे जाहीर असा निषेध करतो। पण अशा घटना घडू नयेत यासाठी प्रशासनाने बी याची दखल घ्यावी अशी या निमित्ताने मी सांगतो। आपण काय सांगाल याबद्दल की परभणी या ठिकाणी झालेल्या विषयाबद्दल व अमित शहा यांनी वापरलेल्या वक्तव्याबद्दल? अमित शहाने जे वक्तव्य केलेलं आहे ते एकदम घाणेरडं आहे। अमित शहाची लायकी सुद्धा नाही आंबेडकरांबद्दल हे बोलायचं। त्याचा आम्ही अख्खं गाव निषेध करतोय आणि अख्खा गावाने हा निषेध केलेला आहे, गाव सगळं बंद ठेवलेलं आहे। जे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जे संसदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल जे विधान वापरलं याबद्दल व परभणीत झालेल्या विटंबना व कोठडीत सूर्यवंशी यांच्या मृत्यूबद्दल गाव बंद ठेवण्यात